मसाल्यातलं कारलं आपलं सगळ्यांना भरपूर आवडलं. इंस्टावरती त्याला 1.5 मिलियन व्ह्यू आले, फेसबुकवरती 1 मिलियन आले आणि यूट्यूबवरती 1.5 ते 2 लाखच आले. यूट्यूबवरती जास्त नाही आले. उगा बडाया सांगायची काही मला आवडत नाही. चला आज मी तुम्हाला त्याच्या खाली भरभरून कमेंट आले की ताई आम्हाला असं कारलं नाही आवडत, एकदम कोरडं बिना पाल्याचं कारलं करून दाखवा. आणि त्याच्या खाली भरभरून कमेंट आल्या की ताई एवढं तेलाचं कारलं नको बाबा. चला आज मी तुम्हाला अगदी थोड्याशा तेलामध्ये कारलं बनवून दाखवते. तर सगळ्यात आधी इथे कारले घेतले मी छोटे छोटे कापून, अगदी थोडेसे गरम पाण्यात एक उकळी काढून घेतली. त्यानंतर तेलामध्ये कांदा छान परतून घेतला. हळदी पावडर, मिरची पावडर, काळा मसाला, अमकं ढमकं जे काही मसाले असेल ते मसाले घातले आणि छान परतून झाले की कारलं घालायचं आहे. कारलं एकदम छान पिळून घ्यायचं आणि नंतर परतून घ्यायचं. परतून झालं की चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्याला यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि भिजलेली डाळ घालायची. डाळ भिजू का घालायची? कारण आपल्याला बिना पाण्याचं कारलं बनवायचं आहे. छान परतून घ्यायचं दोही आणि त्यानंतर 5 मिनिट झाकण ठेवायचं. अजिबात गरज नाही, झाकण जर ठेवलं तुम्ही तर कारलं कडू होतं. त्यामुळे बिना पाण्याचं कारलं पाहू शकता किती भारी झालेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फॉलो करा नवीन असाल तर.